मेंदू निरोगी ठेवणं म्हणजे फक्त विस्मरण टाळणं नाही, तर लक्ष केंद्रित राहणं, निर्णय क्षमता चांगली राहणं, मन शांत राहणं आणि वाढत्या वयात ही बुद्धी तल्लख ठेवणं आहे. आजकाल ताणतणाव, झोपेची कमतरता, चुकीचा आहार आणि मोबाईलचा अतिवापर यामुळे मेंदूवर वाईट परिणाम होताना दिसतोय. मेंदू निरोगी राहण्यासाठी काही महत्त्वाच्या सवयी, जसं की मेंदूसाठी पोषक असा आहार घ्या. मेंदूला योग्य पोषण मिळालं तर स्मरणशक्ती आणि विचारशक्ती चांगली राहते. यासाठी काय खावं? तर बदाम खा, अक्रोड खा, जवस, तीळ खा, हिरव्या पालेभाज्या खा, फळे खा, डाळिंब, सफरचंद, संत्री खा, हळद खा, दूध आणि तूप मर्यादित प्रमाणामध्ये खा. ओमेगा 3 असलेले पदार्थ खा. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे काय टाळावं जेणेकरून आपल्या मेंदूचं नुकसान होणार नाही, तर जास्त साखर, जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स, अति तळलेले पदार्थ, अति मद्यपान आणि तंबाखू टाळा. नियमित व्यायाम करा. व्यायामामुळे मेंदूकडे रक्तपुरवठा चांगला होतो. त्यामुळे नियमित 30 ते 45 मिनिटे व्यायाम करा. यामध्ये तुम्ही वेगाने चालू शकता, योगासने करू शकता, प्राणायाम करू शकता, सूर्यनमस्कार करू शकता, हलकं स्ट्रेचिंग करू शकता. यामुळे आपल्या शरीराला खूप फायदा होतो आणि आपण कायम निरोगी राहतो. व्यायामामुळे हॅपी हार्मोन्स वाढतात आणि ताण कमी होतो. त्याचप्रमाणे नवीन गोष्टी शिकत राहा. मेंदू जितका वापराल तितका मजबूत राहतो. यासाठी तुम्ही काय करू शकता, तर नवीन भाषा शिका, पुस्तकं वाचा, कोडी सोडवा, बुद्धिबळाचे खेळ खेळा, नवीन कौशल्य शिका. हे मेंदूतील न्यूरॉन्स सक्रिय ठेवतात. त्याचप्रमाणे ताणतणाव नियंत्रणामध्ये ठेवा. सतत जर ताणात राहिला तर मेंदू थकतो. ताण कमी करण्यासाठी ध्यानधारणा करा, खोल श्वास घ्या, निसर्गामध्ये फिरा, आवडीचं संगीत ऐका, सकारात्मक लोकांमध्ये राहा, एकटेपणा टाळा. सामाजिक संपर्क मेंदूसाठी खूप महत्त्वाचा असतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मित्रांशी बोला, त्यांच्याशी चांगलं वागा, कुटुंबासोबत वेळ घालवा, लोकांमध्ये मिसळा, हसत खेळत राहा. एकटेपणामुळे नैराश्य आणि स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका वाढतो. पाणी पुरेसं प्या. शरीरात पाण्याची कमतरता झाली तर त्याचा मेंदूवरती नक्कीच परिणाम होतो. पाणी जर कमी पिला तर डोकेदुखी वाढते, थकवा जाणवतो, लक्ष लागत नाही, चक्कर येते. रोज पुरेसं पाणी पिण्याची सवय लावा. मोबाईल आणि स्क्रीनचा अतिवापर नक्कीच कमी करा. यामुळेही आपल्या मेंदूसाठी खूप चांगला फायदा होतो. सतत मोबाईल जर वापरला तर लक्ष विचलित होतं, झोप बिघडते, स्मरणशक्ती कमी होऊ शकते. यासाठी तुम्ही काय टाळावं, तर झोपण्याच्या 1 तासाआधी मोबाईल वापरणं पूर्णपणे बंद करा. सोशल मीडियाचा वेळ मर्यादित ठेवा. रक्तदाब, साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणामध्ये ठेवा. हे तिन्ही वाढले तर मेंदूच्या रक्तवाहिन्यांवरती त्याचा वाईट परिणाम होतो. यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो, स्मरणशक्ती कमी होते, मेंदू कमकुवत होतो. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर शक्यतो कमी करा. आरोग्याची नियमित तपासणी करा, प्राणायाम करा, ध्यान करा. ध्यानामुळे मेंदू शांत होतो, स्थिर राहतो. यासाठी तुम्ही अनुलोम करा, विलोम करा, भ्रामरी करा, ओमचा जप करा. त्याचप्रमाणे मेडिटेशनही तुम्ही नक्कीच करू शकता. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर एकाग्रता वाढते, चिंता कमी होते, स्मरणशक्ती सुधारते. मेंदू कमकुवत होत असल्याची काही लक्षणं दिसतात, तेव्हा याकडे नक्कीच दुर्लक्ष न करता लक्ष द्या आणि वेळेच उपचार घ्या. जसं की वारंवार विसरणं, लक्ष केंद्रित न होणं, सतत थकवा जाणवणं, चिडचिड होणं, काही प्रमाणामध्ये झोपेच्या समस्याही जाणवतात, निर्णय घेण्यामध्ये अडचणी निर्माण होतात, डोकं जड वाटतं. अशी लक्षणे दिसत असतील तर डॉक्टरांकडे नक्की जा. आयुर्वेदानुसार मेंदूसाठी फायद्याच्या गोष्टी म्हणजे ब्राह्मी, शंखपुष्पी, अश्वगंधा, गाईचं तूप मर्यादित प्रमाणामध्ये खा, डोक्याला तेल लावून मालिश करा. कोणतंही औषध तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. मेंदू निरोगी ठेवण्यासाठी 10 महत्त्वाचे नियम म्हणजे रोज वेळेवर झोपा, रोज व्यायाम करा, जंक फूड कमी खा, ताण कमी ठेवा आणि नवीन गोष्टी नक्की शिका. यामुळे आपला मेंदू नेहमी सक्रिय राहतो, उत्साही राहतो, मेंदूची कार्यक्षमता वाढते. तेव्हा मेंदूचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी या चांगल्या सवयी तुम्ही नक्कीच लावू शकता, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल.